हॅलो मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल एवढा सजून सजून कोटी चालते हा मटकी. मी चाललो मामाच्या गावाला जाऊया, मेवणीचा लग्न लावूया. मामाच्या घरी आला तर सर्व पाहुणे उपस्थितच होते. हे बघा लग्नाचा मंडप वरून फाटला फाटला आहे ना, काही नाही हवा लागासाठी हो, गरमीचे दिवस आहेत. गावाकडे लग्न तर मस्त शेता वावरातच होतं. अलीकडेच जानूस होता. हे आमचे नवरदेव भाऊ. नवरीकडून माझे मामी मामा लोक आले. नवरदेव भाऊचे पाय चमकवून दिला, टिका टुका लावणी चालू झाला. घोड्यावर बसून दिलवाले अपनी दुल्हनिया ले जाने के लिए रेडी. छम छम डीजे मध्ये वराती पण मस्त नाचत येत होते. हा आमच्या नवरीबाईचा लग्न मंडप. स्वप्नील संग सोनाली. इकडे माझे दोन्ही मामाश्री आंदण गोळा करायला बसले. माझ्या बहिणी आई मावशीने पण मस्त आंदण आणला. इकडे वराडी पण नाचत होते, पाहत होते. इकडे नवरीकडचे पाहुणे पण नाचत होते. मला पण पकडला नाचासाठी. मी पण दोन ठुमके शुमके मारून घेतलो. नवरदेव भाऊच्या स्वागतासाठी हे सर्व तर रेडीच होते. पाय धुतला नवरदेव भाऊला स्टेज कडे आणला. माझ्या मामाचा मुलगा तर हात जोडूनच जय भीम घेत. हे माझी काकून छोटा प्रशिक. माझी मामी तर कुल्लर समोरच उभी झाली. हवाच नाही लागू दे म्हणा यायला. माझ्या मेवणीने तर मस्त गोरे गोरे मुकडे पण काळा काळा चष्मा लावलं. झाली एंट्री नवरीची पण. हे तर सर्व वरीपातीनच सेल्फी घेवाले बसले. हे आमची हिरोईन तर बसलीच आहे. वंदना तर चालू झाले. लग्न पण लागला जोराशोरानं. सर्वजण फोटो काढासाठी स्टेजवर पण गेले. जेवणाले पण सुरुवात झाली. पण एवढ्या गरमीत कोण असा पंक्तीत जेवण म्हणलो. आम्ही आपली सोयपाणी तर अलगच केला एका मस्त झाडाखाली. भात भाजी कढी पोळी घेतला न दाबाले बसला. माझे जिजाजी पण मस्त आमच्या सेवा पाणीले लागले. माझ्या बहिणी पण आला आमच्या सोबत जेवण करायला. चला आता जेवण करतो आम्ही. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग. टाटा बाय बाय.